महाराष्ट्रीयन काळं चिकन बनवण्यासाठी मी मॅरिनेटसाठी एक हिरवा मसाला बनवला. त्यात 3-4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच अद्रकचा तुकडा आणि मूठभर कोथिंबीर टाकून मसाला बनवून घेतला. आता मॅरिनेशनमध्ये हा मसाला टाकून मीठ टाकून घेतलं. हळद लावून सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला. मसाल्यामध्ये खडे मसाले पण घेतले. 5-6 लवंगा, 5-6 मिरे, दालचिनीचे तुकडे आणि खडा मसाला टाकून सर्व मसाला व्यवस्थित बारीक करून घेतला. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला एक कांदा टाकून मॅरिनेट केलेले चिकन त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि चिकन शिजवून घ्यायचे. आता बनवायचा आहे काळा मसाला. यासाठी घेतले आहे 4 कांदे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 खोबऱ्याचे तुकडे घेतले. हा मसाला गॅसवर एक जाळी ठेवून भाजून घ्यायचा. कांदे थंड करून त्याच्यावरचे साल काढून सर्व मसाला मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचा. आता बनवूया काळ्या मसाल्यातलं सुकं चिकन. यासाठी तेलामध्ये 1 चमचा मिरची, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काळा मसाला टाकून मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि चिकन जे आपण शिजवले होते ते चिकनचे पीसेस त्याच्यात टाकून घ्यायचे. आपण काळ्या मसाल्याचे एक वाटण केले होते त्यातला अर्धा भाग या चिकनमध्ये टाकून घ्यायचा आणि अर्धा मसाला हा रश्श्यासाठी ठेवायचा आहे. आता चमचमीत सुक्कं चिकन आपलं इथं तयार झालं आहे. आता आपण बनवूया चिकनचा रस्सा. स्टॉक म्हणजे चिकनचे सूप जे आपण बाजूला उरवून ठेवले होते त्यामध्ये आता मसाला परतून मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि गरम मसाला टाकून आपला चिकनचा रस्सा तयार आहे. आता मस्त आपले महाराष्ट्रीयन पद्धतीचे काळे चिकन, सुक्कं चिकन आणि चिकनचा रस्सा इथे तयार झाला आहे. चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.